सागर देसाई शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र वारणानगर. आमच्या ह्या शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेले 3 महिने आपले सर्वांचे मित्र विनायक माळी, राणा निपाणी आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचारासाठी ॲडमिट झाले होते. आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया की बाबा ते आल्यानंतर त्यांची काय अवस्था होती, उपचारापूर्वी त्यांची परिस्थिती कशी होती, उपचार घेत असताना त्यांना इथं आमच्या केंद्राबद्दलचा आलेला अनुभव हे थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं म्हणला? विनायक पुंडलिक माळी, राहणार सौंदर्गा, तालुका चिकोडी, जिल्हा दर्यापूर. बरं. तुम्ही काम काय करता? काम साधायचं टावर सिक्युरिटीचं काम करतो. टॉवरमध्ये सिक्युरिटी म्हणून काम करत होता. तुम्ही ते यायच्या अगोदर तुम्हाला कुठलं म्हणजे काय परिस्थिती होती, कुठलं व्यसन होतं? माझं ड्रिंकचं प्रमाण वाढलं तर तंबाखू गुटखा हे सगळं प्रमाण जास्त होतं. त्याच्यामुळं तब्येत लई खालावली होती. पूर्ण असं अशक्तपणा अंगात. त्यात वडील माझे संकटच आहे. वडिलांनी मला 2-3 वेळा ते 4 वेळा दवाखाना निकाल केला, ॲडमिट केलं. पण माझ्यावर असं म्हणावं तसं काय फरक पडला नाही. जे शेवट असं स्वतःला खुर्चीवरून उठता नाही येणं, अंथरुणात झोपलं की अंथरुणातून उठता नाही येणं, हात थरथरणं, भुका न लागलं. 4 दिवसातून एकदाच एखादी चपाती खायची. पण दारू म्हटलं की दारू प्यायला जायची. दारू पिल्याशिवाय म्हणजे अजिबात हातपाय असं चालायचं नाही, अशी अवस्था होऊन बसली होती. त्यातच माझ्या भावाला ह्या व्यसनमुक्ती केंद्राचं नाव समजलं. त्यानंतर इथं व्यसनमुक्ती केंद्रात असं नाही जायचं आहे, 15 दिवस राहा आणि तुला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन परत 15 दिवसानंतर तुला घरी नेतो असं सांगितलं. ठीक आहे म्हटलं. मी स्वतःहून तयार झालो आणि यांच्यासोबत इथं 12 मार्चला इथं आलो. 12 मार्चला आलो. त्या पिरियडमध्ये आमच्या गावची यात्रा बी होती, ते बी मिस झाली. गुढीपाडवा होता, तो पण मिस झाला. पण इथं आल्यानंतर एक अनुभव आला, जे व्यसन आपण करतोय त्या व्यसनाशिवाय निकाल आपण राहू शकतोय. मला अशी गॅरंटी नव्हती. इथं आलो की त्यावेळी इथं काय आता नुसता बंद ठेवणार आणि काहीच हे करणार नाही. नुसता बंद राहून काय होणार आहे, उलट सुरुवातीला आलो त्यावेळी चिडचिडपणा वाढत चाललेला होता. जिने इथं मला आणलं की नाही त्यांच्याविषयी मनात असा दुधाभाव, इथे सोडून गेल्यात खरी इथं मला काही चालणार नाही. तंबाखूसाठी बेचैन व्हायचं, दारूचा पिरियड आला की दारूसाठी बेचैन व्हायचं, असं व्हायला लागलं. नंतर सुजित सर, मॅडम, काका तुमचं मी प्रबोधन देतं ते त्यांनी सांगता परत योगा, ट्रीटमेंट हे सगळं जे मनाला भावून गेलं. त्याच्यामुळे व्यसन खरोखर सुटण्याची एकमेव पर्याय घेऊ शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र. आणि शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचा खरोखर मी आभारी आहे की मग दगडाचा माणूस केला, वाल्याचा वाल्मी केला नाही काय अडचण. तुम्ही माणूस म्हणून चांगला आहातच, तुम्ही सर्वांना पाहिजे म्हणून तर सर्वांचा ही सगळं प्रयत्न आहे. आणि तुम्ही जर माणूस म्हणून वाईट असता तर तुम्हाला इथं हा उपचार केलाच नसता. प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो, त्यातला दारुडा माणूस हा वाईट असतो. तर इथं आल्यानंतर तुम्ही ज्या व्यसनासाठी आला होता ती व्यसन तुम्हाला आत काय दिली, काय करायला काय नाही. आत काय तर तंबाखू गुटखा वगैरे नाही असेल काही नाही. तर बरेच ठिकाणी मी ऐकलंय असं की देतात वगैरे. आमच्या बऱ्याच ठिकाणी देतात, जर मी पेशंट आले त्यांच्याकडून ऐकलं. पण इथं अजिबात ते काही नाव नाही. आणि इथं आल्या भेटायला पहिल्यांदाच सगळी कपड्याची चेकिंग करून घेतल्यानंतर साधं करदुरा जरी असला तो निकाल तोडून इथं आत लावून देत. पण ते स्टाफ वगैरे आत आणून देत असेल की काय नाही. स्टाफला गावलं तरी बेदम मारला. स्टाफ वगैरे असतात काय नाही. प्रत्येक एखादा व्यक्ती चेक करून दिला जातो. तर मला सांगा, तुम्ही आला त्यावेळेला हे सगळे तुम्हाला त्रास होते, तुम्हाला जेवण जात नव्हतं, झोप लागत नव्हती, बरेच शारीरिक व्याधी होत्या, त्याच्यावरती उपचार व्यवस्थित झाले? उपचारामध्ये म्हणजे नाही टायमिंग टू टायमिंग उपचार व्यवस्थित. जेवण व्यवस्थित आहे? जेवण एक नंबर आहे सर. मी ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणजे मी करत होतो गणित इथे यायच्या अगोदर मी मगाशी बोललो 3-4 दिवसांनी एकदा एक चपाती खायचो. 3-4 दिवसात एकदा एक चपाती. पण इथं आल्यानंतर थोडे दिवस गोळ्या ट्रीटमेंट जे चालू झालं नंतर म्हणजे मला ते कसं वाटायला, आपण नवीन पंक्तीत बसलोय, चपात्या वाढत गेल्या, लाज वाटायची, भुकार आहेत खरं मागून घ्यायचं कसं. शेवटचं अक्षरशः असं सांगायचं तुम्हाला, शेवट म्हणजे इथं मी जेवता शेवटला 6 चपात्या खाल्ली. 6 चपात्या. मग इथं मागेल तेवढं मिळतं का तुम्हाला? मागेल तेवढं तेवढं दिलं जातं असं काय नाही, सगळं मागेल तेवढं मिळतं. दिलं जातं.
तुमचं वजन काय काय वाढलं असेल? वजन सर इथे यायच्या टायमाला 54 किलो तो आलतो तेव्हा. बरं. आता 13 किलो वाढले. 13 किलो वजन वाढलेलं आहे. चांगली तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम झाला आहात, मेंटली पण तुम्ही सक्षम झाला आहात. पहिला कसं होतं सर, सकाळची सवय उठलं की पहिला म्हणजे गादी घालून झोपत होतो की नाही घरी, गादीच्या खाली तंबाखू शकतो. बरं. ती तंबाखू खाल्ल्याशिवाय टॉयलेटला जायला म्हणजे ही मानसिकता होती की तंबाखू खाल्ल्याशिवाय आपल्याला संडास सवय होत नाही. सवय म्हणजे लागली आपण मानसिकता. आपण आईच्या पोटातून जेव्हा जन्म घेतला हा. तेव्हा काही तंबाखू खाल्ली नव्हती. नाही. म्हणजे आपलं हे व्यसन आहे, होय. लक्षात आलं. मग ह्याच्याशिवाय आपण जगू शकतो हे तुम्हाला प्रूव्ह झालं. 100. तर तुमच्या ह्या बोलण्यातनं आम्हाला पण थोडासा कॉन्फिडन्स वाटला नाही. की तुम्ही खरोखर तुमच्यामध्ये काहीतरी बदल झाला. बदल झालेला आहे. आणि असा प्रत्येक व्यक्तीने बदल करणं गरजेचं आहे. ते येणार आहे. स्वतःहून सर म्हणजे कसं असतं म्हणजे मस्तवालपणा, बरोबर. मस्तवालपणा मी सगळी साक्षी आहे. आणि यांना माहिती मला मस्तवालपणा मी भरपूर केला. पण स्वतः आज मी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की ही माझं वडील जे मला पाठिंबा दिले यांच्यासारखा आधार कोणीच नाही. वडील हा वडीलच असतो, आधार दिलेला असतो. नाही मी सुजितचं माझ्याबरोबर चर्चा केली. हा. सुजितचं कधी तर वेळ मिळाला की मला घेऊन बाजूला बसतो त्यांच्या केबिन. म्हणजे माझ्या मालकीला त्यांच्या वडिलांचा देखील आधार नाही. आणि तिकडे जन्मल्या आणि आई बाळ सुचिता म्हणजे पुढे मी तिथं ज्यावेळी आलो त्यावेळी त्या मुलगीला म्हणजे वडील वडिलांचं सुख त्यांनी दिलं पण माझ्याकडून काय मिळालं. तुमच्याकडे काय त्या मिळालं? मुलगीच्या पत्रात खरोखरच एक दगड पडला. बरोबर. हे माझं म्हणजे झाल्या चुका तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ते विसरून जायच्या. तुम्हाला त्या झालेल्या चुकांचा पश्चाताप झालेला आहे. त्यातून तुम्हाला ते त्याची जाणीव झालेली आहे. आता तुम्ही इथून पुढे बाहेर पडला तर चांगली गोष्ट आहे. तुमच्या आमच्या केंद्राबद्दल तुमचं काय मत? केंद्राचं हे सर आता ज्या वेळी इथं पाहुणे वगैरे आले त्या टायमाला आपण सर मी सुद्धा सर्वांनी ऐकलेलं आहे भारतात आता एक नंबरचं केंद्र झालेलंच आहे सर. आणि आता इथं जे जागेअभावी जे हे करायला लागले तुम्ही आता पुढारपणा घेतलाय, तुम्ही घेतलाय म्हणजे 100% तो करणार हे गॅरंटीच आहे. आता 1000 बेडचं जे तुम्ही बांधायला चालू केलाय त्याच्यामुळं पेशंटांना मी ते व्यवस्थित होणार आहे. आणि व्यसनमुक्ती होऊन करून जे माझ्यासारखे घरांचं जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना तुम्ही 100% वाचवणार. म्हणजे शिवशंभू नावाला साजेचं काम आहे का? आहे. नाव आम्ही ठेवलंय ते काय बरोबर आहे का चुकीचं आहे? त्याच्याबद्दल तुमचं काय मत? एक नंबर आणि व्यवस्थित जे नाव ठेवले ते सर्व व्यवस्थितच आहे. आणि आमच्यासाठी तर व्यसनी माणसांच्यासाठी जे व्यवस्थित होऊन इथं बाहेर पडतो म्हणजे आमच्यासाठी तुम्ही खरोखर देऊ माणूस. धन्यवाद तुम्हाला बरोबर ऐकून तुमचं. तर ते तुमच्या भावी आयुष्यासाठी निर्व्यसनी शरीरासाठी आमच्या या शिवशंभू केंद्राकडून तुम्हाला शिवशंभू शुभेच्छा. आपण तुमच्या बंधूंचं थोडक्यात ह्यात बंधूंचा फार मोठा वाटा आहे. जसा आम्ही तुम्हाला ह्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली तसं बंधूंचा पण फार मोठा वाटा आहे. त्यांना वाटलं माझा भाऊ कुठेतरी यातून बाहेर पडावा म्हणून त्यांनी 2-3 वेळा इथे येऊन गेले. त्यांना एवढं काही गरज नव्हती. येऊन त्यांनी विचारपूस करून सगळी कशा पद्धतीने तुमची परिस्थिती आहे ती आम्हाला सांगितली. त्यांनी ते प्रयत्न केले आणि ते इथे घेऊन आले. तर थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कसं वाटलं होतं आणि आता कसं वाटते. आता पहिल्याची परिस्थिती जर बघितली तर पहिल्याच्या परिस्थितीमध्ये आता भरपूर सुधारणा झालेली आहे. आणि ह्यो जर निर्णय आम्ही कसा आहे सुरुवातीला 2 वर्षाच्या पाठीमागे तुमच्याकडे होतो आम्ही इथं चौकशी करून स्प्रे घेऊन गेलो. परंतु ह्याच कसं होतं स्प्रेच्या ह्याचा काही उपयोग नव्हता. आणि त्यावेळेची सुद्धा तुम्हाला म्हणजे काय झालं पाठीमागे सगळं सांगितलं. बरोबर. कारण त्याच्या आधीच पुण्याला ते दोंडीला जाऊन शपथ घेतली. ती शपथ घेतल्यानंतर तो धाकटा जो कमीत कमी 10-12 दिवस प्यायला होता किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी पिला. त्यावेळेस तुम्ही सांगितलं की थोरल्याला ऍडमिट करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला जर ऐकलं असतं तर आतापर्यंत मी अजून सुधारणी केला असता. आम्ही बी आज सुधारलं उद्या सुधारले ह्या धर्तीवर राहिलो. आणि आता 3 महिन्याच्या पाठीमागे जे आणून ऍडमिट केलं हे जर केलं नसतं तर आजपर्यंत बघायला सुद्धा राहिला नसता. हे आम्हाला 100% अवस्था होती. कारण त्यावेळेला कसं आहे ते ढकलत आणल्यासारखं म्हणजे हे झालं त्याला म्हणजे त्याच्यात पायावर त्याला स्वतःला चालायची म्हणजे एक ताकद नव्हती त्याच्यात. बरोबर. आणि बाकीची व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा आम्ही फिरून बघितलं. त्या व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा हे व्यसनमुक्ती केंद्रात माणसांची वागणूक म्हणा त्याच्यानंतर सिस्टमॅटिकपणा स्वच्छता हे सगळं म्हणजे टॉपिक व्यवस्थित वाटलं आपल्याला. तर तुमचं पण धन्यवाद. तुमचा पण एक सामाजिक बांधील असंच आपल्या समाजामध्ये असणारे नाही इथून पुढे सुद्धा तुम्हाला सांगतोय का जे आपल्या गावात आहे तर ह्याच्यामुळे अनेक 10 जर सुधारले तर आपल्याला काय वाईट आहे. चांगली गोष्ट फार मोठं पुण्याचं हा पुण्याचं काम आणि समजा ते कसं होतंय नाही जर तर आपली एक हजार घेऊन दाखवायसाठी आहे सुद्धा येऊ शकतो. बरोबर. तर काका तुम्हाला थोडक्यात कसं वाटलं? मी काय करू
तुम्हाला भाऊक झालेला आहे तुम्हाला बघून. तर तुमच्या डोळ्यातच तुमच्या अश्रू आले त्यातच आम्हाला समजलं. तर ठीक आहे, तुमचा मुलगा आता व्यवस्थित झालेला आहे, इथून पुढून ते व्यवस्थित राहणार. साहेब तुम्हाला काय 2 मिनिटं सांगायची साहेबांच्याकडनं काय थोडंसं कसं वाटलं होतं काय? तर वातावरण पण चांगलं आहे आणि सगळे तो योगा मेडिटेशन सगळं म्हणजे तिथली स्वच्छता आणि जेथली वागणूक हे बरे आहे. त्यामुळं शिवशंभू एक व्यसनमुक्ती भारतात एक नंबरचं आहे असं मला हरकत नाही. आपल्या सर्वांचं जर सहकार्य असेल, आशीर्वाद असतील तर भारतातलं काय आपण जगातलं एक नंबर व्यसनमुक्त नाही होणार. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आपल्या बघणाऱ्या लोकांना सुद्धा मी आवाहन करतो की आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये, नातेवाईकामध्ये अशी अडचणीत असणाऱ्या लोकांना आमच्या शिवशंभूचा जरूर तुम्ही पत्ता द्यावा आणि आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी. परत एकदा सर्वांना धन्यवाद. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणखी नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.